नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी विज्ञान भाग 1 चा पुढील चॅप्टर या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. तर प्रकाशाचं अपवर्तन ज्या ठिकाणी आपण म्हणजे या ठिकाणी आपण शिकणार आहोत. ठीक आहे. बघा, तर हा चॅप्टर सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचं आहे तर याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. आता थेरीत आपण बघणार नाही आहोत, पण ज्याच्या कन्सेप्ट ज्याच्या प्रश्नाशी समरूप येतील ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाते, त्यामुळे काळजी करायचं काम नाही. ठीक आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक. चला, तर वेळ वाया न दवडता या ठिकाणी आपण सुरू करूया. बघा, सगळ्यात पहिला जो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो आहे, बघा काय पहिला प्रश्न, की अमंग द फॉलोइंग मटेरियल. ठीक आहे. खालील दिलेले जे काही मटेरियल आहे, डॅश डॅश हॅज द हायेस्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे, काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात जास्त आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो, ठीक आहे, तर हा खालीलपैकी कोणाचा सगळ्यात जास्त आहे. तर जो सॉलिड आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो, त्यात पण सॉलिड कोणत्या स्वरूपाचं ते पण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिलं ऑप्शन दिले आपल्याला केरोसिन, दुसरं आहे बेन्झिन, डायमंड अँड रुबी. तर या ठिकाणी बघा आपला ऑप्शन काय आहे, सी. तर या ठिकाणी सी हे आपलं करेक्ट आन्सर आहे, की खालील दिलेल्या पदार्थाचा कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात जास्त आहे, तर या ठिकाणी ऑप्शन आहे सी. ठीक आहे. चला, नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. अमंग द फॉलोइंग डॅश डॅश इज द रेअरेस्ट मीडियम. बघा, कोणतंही मीडियम हे एकतर दोन प्रकारचं असतं. ठीक आहे. एक तर तो जो काही मीडियम आहे, माध्यम जो काही आहे, ज्या माध्यमातून प्रकाश किरण जाणार आहे, तो माध्यम जो आहे एकतर या ठिकाणी काय असेल, रेअर असेल, किंवा या ठिकाणी तो काय असेल, डेन्स असेल, किंवा डेन्सर ज्या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. तर डेन्सर कोण असतो, तर ऑब्व्हियसली जो काही सॉलिड आहे त्याची घनता जास्त असेल, डेन्सिटी जास्त असेल, त्याला आपण डेन्सर या ठिकाणी मीडियम म्हणतो. रेअर काय, ज्याची डेन्सिटी कमी असेल. ओके. मग या ठिकाणी खालीलपैकी कोणता पदार्थ हा रेअर आहे, तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन काय येत आहे, ऑप्शन डी. ठीक आहे. हिअर इज आर रेअरर मीडियम. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हेन द 90 डिग्री, ओके, when the ray of light passes from a rarer medium to denser, the angle of refraction is. आता लक्षात घ्या काय म्हणण्याचं, की जर समजा प्रकाश किरण हा विरळ माध्यमातून घन माध्यमात जात असेल, जसं की फॉर एक्झाम्पल आपण जो काही तुमच्या पुस्तकातला एक्सपेरिमेंट आहे तोच या ठिकाणी बघूया. सपोज या ठिकाणी इमॅजिन करा, आपण एक ग्लास स्लॅब या ठिकाणी घेतलाय आणि याच्या आजूबाजूला सगळं काय आहे, हवा आहे. ओके. मग आपण या ठिकाणी काय केलं, की समजा प्रकाश किरण हा असा येत असेल रेअर मधून आणि तो कसा जातोय डेन्सर मध्ये. इथे आपण नॉर्मल काढला, तर आपल्याला एक नियम माहिती आहे. काय नियम, की जर या ठिकाणी प्रकाश किरण हा रेअरर मीडियम मधून है ना, विरळ माध्यमातून जर घन माध्यमात जात असेल, सो इट बेंड टूवर्ड्स द नॉर्मल, तो नॉर्मल की तरफ क्या होगा, बेंड. तो यहाँ पे जो आपका क्वेश्चन क्या पूछा है वो समझो. व्हेन द रे लाइट पासेस फ्रॉम अ रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज. तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असेल, ऑब्व्हियसली अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असेल, कमी असेल. म्हणून या ठिकाणी आपलं जे काही ऑप्शन आहे, ऑप्शन काय येते, सी ऑप्शन, स्मॉलर दॅन द अँगल ऑफ इन्सिडन्स. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ आयसीस. आता याचं जो उत्तर आहे, ठीक आहे, हे डायरेक्टली मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. याचं उत्तर जे आहे ते आहे बी, कारण याच्यामागे असे कन्सेप्ट काही तुम्हाला विशेष सांगण्यासारखे नाहीये. चला पुढे बघा. द लाईट रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, द रे डॅश डॅश इज. आता या ठिकाणी बघा, नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे. बघा, जेव्हा तुम्ही लाईट रेची जी डायग्राम तुम्ही पाहिली असेल कोणत्या माध्यमातून कोणत्या माध्यमात जाताना, जस्ट इमॅजिन करा की आता एक लाईट रे हा ग्लास स्लॅबच्या बाहेर जाणारे, हा तुमचा नॉर्मल झाला. ठीक आहे. तर नियम काय आपला, की इट गो अवे फ्रॉम नॉर्मल, काय होतो, नॉर्मल पासून दूर जातो. मग या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन जे आहे तर ते काय आहे, ऑप्शन ए, बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. ठीक. चला, नेक्स्ट क्वेश्चन. अ स्टिक इमर्स इन अ वॉटर ॲपियर्स बेंड बिकॉज. आता लक्षात घ्या, एक एक्सपेरिमेंट आपण तुम्ही केला असेल, की एक ग्लास आपण घेतला. ठीक आहे. या ग्लासमध्ये आपण या ठिकाणी काय घेतलं, पाणी आहे. ग्लासमध्ये काय आहे, पाणी. आणि यामध्ये आपण जर एखादी काडी ठेवली, काय ठेवली, काडी, स्टिक जर आपण या ठिकाणी एमस केली, बुडवली, तर ही स्टिक आपल्याला कुठेतरी बेंड झाल्यासारखे दिसते है ना, वाकल्यासारखे दिसते. मग वाकल्यासारखे नाही, वाकल्यासारखे. मग या ठिकाणी हे कशाचा परिणाम आहे, सो इट्स द इफेक्ट ऑफ द रिफ्रॅक्शन. त्यामुळे आपलं ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, द अपॅरंट पोझिशन ऑफ अ स्टार इन द स्काय इज. बघा, आता इथे दोन पोझिशन असतात. एक असतात ऍक्च्युअल पोझिशन, म्हणजे आकाशामध्ये जे काही तारे तुम्हाला रात्रीच्या निरभ्र आकाशामध्ये जेव्हा तुम्ही तारे पाहतात, ठीक आहे, तर इमॅजिन करा, सपोज करा की ही अर्थ आहे
ओके. आणि या अर्थवर इथे कुठेतरी तुम्ही उभे आहात, ठीक आहे. आणि जेव्हा या ठिकाणी निरभ्र आकाशामध्ये जेव्हा तुम्ही रात्रीला बघतात, तर सपोज एखादा तारा जर वास्तविक म्हणजे ॲक्च्युअल पोझिशन जर त्याची इथे आहे, पण तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही, तो थोडासा वरच्या बाजूने दिसतो, ही त्याची काय झाली ॲपेरंट पोझिशन म्हणजे दृश्य स्थिती. तो दिसणार तुम्हाला इथे, पण तो मुळात आहे इथे, ठीक आहे. सो मग या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला बघा, स्लाइटली लोअर दॅन इट्स ॲक्च्युअल पोझिशन, स्लाइटली हायर दॅन इट्स ॲक्च्युअल पोझिशन, म्हणजे त्याची जी ॲक्च्युअल पोझिशन आहे त्यापेक्षा थोडासा वर तुम्हाला दिसतो. म्हणून ऑप्शन नंबर काय आहे, बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. when the light disperse into 7 color by prism, dash light bend the least. आता या ठिकाणी तुम्ही डिस्पर्जन ऑफ लाईटचा टॉपिक शिकला असाल, तर आपण त्यामध्ये एक गोष्ट पाहिली होती काय, की जर मीडियम एकच आहे, सपोज या ठिकाणी प्रिझम आहे, ओके, असा एक प्रिझम आहे, आणि इथून आपण या ठिकाणी काय करतो आहे, या ठिकाणी लाईट रे यातनं पास करतोय. आता जेव्हा यातनं लाईट रे पास होतो, तर या ठिकाणी लाईट काय होतो, त्याच्या सनलाईटचा हा मोनोक्रोमॅटिक असतो, त्याच्या ॲक्च्युअल याच्यामध्ये येतो. बघा तुम्ही एक्सपेरिमेंट केला असेल, एक स्केल घ्या, उन्हामध्ये सकाळी कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही ती स्केल डोळ्यासमोर पकडा आणि अशी खालीवर करा, तर तुम्हाला त्यामध्ये 7 बँड्स ऑफ कलर्स त्या ठिकाणी दिसतात. मग या ठिकाणी त्याच धर्तीवर आधारित हा प्रश्न आहे की कोणता रंगाचा म्हणजे कोणता रंग जो आहे, प्रकाशाचा कोणता असा रंग आहे जो सगळ्यात कमी लिस्ट या ठिकाणी काय होतो, बेंड होतो, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक पोझिशन दिलेली आहे कलर्सची, ठीक आहे, की कोणता कलर काय कसा आहे, ठीक आहे, यामध्ये तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन काय आहे, सी, ऑप्शन सी, रेड कलर हा सगळ्यात काय होतो, लिस्ट या ठिकाणी बेंड होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. when the ray of light are incident on a glass slab, then the incident ray and the emergent ray are dash to each other. लक्षात घ्या काय सांगितलं की एखादा ग्लास स्लॅब आहे, ठीक आहे, काय आहे, ग्लास स्लॅब, काचेचा स्लॅब आहे, या स्लॅबवर जर या ठिकाणी प्रकाश किरण आदळत असेल, ओके, हा जो इन्सिडेंट रे आहे, ठीक आहे, तर आणि जो एमर्जंट रे आहे, हे एकमेकांना, एमर्जंट रे कोणता, की जेव्हा तो या ठिकाणी काय होणार आहे, इथे येऊन परत तो असा या ठिकाणी जाणार आहे, तर हा जो इन्सिडेंट रे आणि एमर्जंट रे आहे हे एकमेकांना, जर तुम्ही या ठिकाणी अशी डायग्राम काढली, सो दे लुक्स हाऊ इच अदर. बघा या आकृतीतून तुम्हाला काय समजतं की एकमेकांना हे जे आहेत हे कसे असतात, ठीक आहे, सो दे आर पॅरलल टू इच अदर, कसे असतात, पॅरलल. म्हणून ऑप्शन काय आहे, बी इज आर करेक्ट आन्सर. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. when a ray of light travel from air to glass slab and strike the surface of a separation at a 900 नाही, सॉरी इथे 90 डिग्री आहे, काय आहे, 90 डिग्री, ठीक आहे. बघा देन इट, बघा आता काय सांगितलं आपल्याला की एक ग्लास स्लॅब आहे आणि 90 डिग्रीच्या अँगलमध्ये या ठिकाणी काय होतंय, एक प्रकाश किरण या ठिकाणी या स्लॅबवर आदळतो आहे, ठीक आहे. तर त्या ठिकाणी जो काही रे सेपरेशन होणार आहे त्याचा अँगल किती या ठिकाणी असेल, असा सिंपल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या तुम्ही 3 रूल शिकलेले आहेत, ठीक आहे. तर ज्यामध्ये तुम्ही थर्ड रूल काय पाहिलेला आहे, लाईट रेचा, की जेव्हा तो प्रकाश किरण 90 डिग्रीमध्ये येईल म्हणजे सरळ पडेल ना, तर तो काय होईल, कुठल्याही प्रकारचं बेंड न होता सरळ निघून जाईल, ठीक आहे. सर तर त्यामुळे या ठिकाणी इट पासेस अनबेंड, म्हणजे तो कुठल्याही प्रकारचं बेंड म्हणजे न वागता किंवा आपला मार्ग न बदलता सरळ निघून जातो. पण केव्हा, ही सिच्युएशन केव्हा आहे, जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल, 90 डिग्री, ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ रे ऑफ लाईट पास फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम इन अ स्ट्रेट लाईन, द अँगल ऑफ इन्सिडंट मस्ट बी. बघा प्रश्न पहिले समजून घ्या. प्रश्न आपल्याला काय सांगतो आहे की इफ अ लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम इन अ स्ट्रेट लाईन, ठीक आहे. जर समजा या ठिकाणी हा एक डेन्सर मीडियम आहे, डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जर तो सरळ रेषेत जात असेल, कसा जात असेल, सरळ रेषेमध्ये, ठीक आहे. सो मग या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल, आत्ताच जो मागचा प्रश्न आपण पाहिला बस त्याच्यावर आधारित आहे. तर अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे या ठिकाणी काय असला पाहिजे तुमचा बघा बरं, ठीक आहे. सो अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी अ 0 डिग्री, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. अ रे ऑफ लाईट स्ट्राईक अ ग्लास स्लॅब ॲट अन अँगल ऑफ 50 डिग्री, सेम क्वेश्चन. बघा याच्यावर तुम्ही म्हणणार सर हे प्रश्न अशा कशा स्वरूपाचे आहे, तर ज्या कन्सेप्ट तुमच्या किती डिटेली तुम्ही शिकलेले आहात त्यावर हे प्रश्न सगळे काढलेले आहेत, त्यामुळे खूप बारकाईने तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. बघा अ रे ऑफ लाईट स्ट्राईक अ ग्लास स्लॅब ॲट अन अँगल ऑफ 50 डिग्री,
ठीक आहे. आता एक प्रकाशाचा किरण आहे जो या ग्लास स्लॅबवर किती डिग्रीचा अँगल फॉर्म करतो आहे 50, किंवा किती डिग्रीवर पडतो आहे 50 डिग्रीवर. सपोज इमॅजिन करा या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे हा 50 डिग्रीचा अँगल कसा तरी बनवतो आहे. ठीक आहे. विथ अ नॉर्मल टू द सर्फेस ऑफ अ ग्लास स्लॅब, व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. तर अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी शिकला असाल काय की अँगल आय इज ऑलवेज इक्वल टू अँगल आर. मग मला सांगा या प्रॉपर्टीनुसार या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स जर 50 डिग्री असेल तर रिफ्लेक्शन पण किती असायला पाहिजे 50 डिग्री. त्यामुळे आपला आन्सर काय आहे ऑप्शन ए इज आर करेक्ट आन्सर. ओके. आता बघा इथे काय सांगितलंय द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे जो वास्तविक जो काही तुमचा अपवर्तनांक जो असतो ना प्रत्येकाचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा कशामध्ये दाखवतात तर तो डायोप्टरमध्ये दाखवतात की मीटर पर सेकंदमध्ये दाखवतात की हवेच्या संबंधित काहीतरी असेल किंवा याचं युनिटच नाही आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ठीक आहे ॲब्सोल्यूट, तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं असं स्पेसिफिक या ठिकाणी काही युनिट नसतं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन काय आहे डी इज आर करेक्ट आन्सर. चला बघा इथे काय सांगितलंय द स्पीड ऑफ अ लाईट इन अ ट्रान्सपरंट मीडियम हॅव्हिंग ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.25 ओके इज डॅश पर मीटर. आता या ठिकाणी ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला जर काढायचं असेल तर या ठिकाणी फर्स्ट मीडियम तुम्हाला काय घ्यावा लागतो हा व्हॅक्यूम घ्यावा लागतो आणि व्हॅक्यूममध्ये या ठिकाणी लाईटची स्पीड जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर सिम्पली या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता इतका वेळ आपल्याकडे नाही सो त्यामुळे मी तुम्हाला याचं डायरेक्ट आन्सर सांगून देतो. याचं ऑप्शन जे आहे ते आहे बी. हे त्या या ठिकाणी तुमचं काय येणार आहे आन्सर येणार आहे. ठीक. चला पुढे we can see the sun even when it is a little below the horizon because of dash of light. एकदम सोपं आहे बघा. सेम क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हॉरायझॉन कशाला म्हणतात ज्या ठिकाणी धरतीचं एक टोक आकाशाशी कुठेतरी तुम्हाला मिळाल्यासारखं वाटतं. ठीक आहे. त्याला आपण हॉरायझॉन म्हणतो. मग या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे की सन हॉरायझॉनच्या खाली आहे. हा आपला काय आहे सन आहे सूर्य आहे. आता ॲक्च्युली आपला सूर्य कुठं आहे या क्षितिजाच्या खाली आहे पण तरी सुद्धा तो आपल्याला क्षितिजाच्या थोडासा वर या ठिकाणी आल्यासारखा भासतो. तर हा कशाचा परिणाम आहे असा आपला प्रश्न आहे. तर सेम या ठिकाणी हा कोणाचा इफेक्ट आहे इट इज द इफेक्ट ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन एन इज इक्वल टू दिस इज लॉ ऑल्सो कॉल्ड एज स्नेल्स लॉ. सो या ठिकाणी बघा मग आपलं जे ॲक्च्युअल आन्सर आहे ते आहे साईन आय अपॉन साईन आर. ठीक आहे. या हा सुद्धा स्नेल्स लॉ म्हणून तुम्ही या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. ऑप्शन डी इज आर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट if the refractive index of air with respect to a glass is a 2/3. ठीक आहे. सो व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. तर या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्याचा जो काही फॉर्म्युला आहे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम टू सेकंड N1 अपॉन N2 असं काहीतरी तुम्ही फॉर्म्युला बघितला असेल है ना. किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट जो काही आहे. तर या ठिकाणी पहिल्या माध्यमातून म्हणजे कितव्या माध्यम दुसऱ्या माध्यमाशी पहिला माध्यम काढायचा की पहिल्या माध्यमाशी रिलेटेड दुसरा काढायचा आहे त्यानुसार तुम्हाला V1 अपॉन V2 किंवा V2 अपॉन V1 असे फॉर्म्युले वापरावे लागतात. सो अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला या ठिकाणी फॉर्म्युला तुम्ही शिकलेलाच असाल बट या ठिकाणी फायनल आन्सर जे तुमचं निघतं आहे ते आहे 3/2. ठीक आहे. सोडून बघा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. त्यानंतर बघा प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इन टू कॉम्पोनंट कलर म्हणजे या ठिकाणी लाईट जो काही आहे लाईटच्या सेपरेशनची जी काही प्रोसेस आहे त्याच्या मूळ रंगामध्ये जेव्हा ती पास होते एका मीडियममधून त्याला आपण काय म्हणतो तर सिम्पल आहे काय म्हणतो आठवा बरा पटकन काय कन्सेप्ट आहे इट इज अ डिस्पर्जन ऑफ लाईट. ठीक आहे. ऑप्शन सी इज आर करेक्ट आन्सर. बघा पुढे इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल देन द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज. एकदम सोपं आहे. तुम्ही या ठिकाणी टोटल अँड पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन असं काहीतरी कन्सेप्ट शिकला असाल. ठीक आहे. त्या दर्जेवर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे परत नीट समजून घ्या. इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल इन्सिडन्स अँगल हा क्रिटिकल अँगलपेक्षा जर जास्त असेल तर रिफ्लेक्शन जो अँगल आहे हा किती असेल. ठीक आहे. आता क्रिटिकल अँगल हा किती डिग्रीवर असतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी क्रिटिकल अँगल जो आहे हा जेव्हा या ठिकाणी एखादा प्रकाश किरण हा एक्झॅक्टली या ठिकाणी या पद्धतीचा अँगल बनवतो त्याला आपण क्रिटिकल अँगल या ठिकाणी म्हणतो. मग क्रिटिकल या ठिकाणी काय सांगितलं की अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल जर इन्सिडन्स अँगल हा क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असायला हवा असा प्रश्न या ठिकाणी आहे.
त्याच्यामध्ये इट शुड बी इक्वल टू 90 डिग्री. ओके, चलो. डायमंड जो आहे तर डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे हा प्रश्न या ठिकाणी पेपरमध्ये आहे. म्हणजे लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून MCQ मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. IMP म्हणून याला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर जो डायमंड आहे तर डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा किती आहे 2.42. आता बघा, आपल्याला काय समजून घ्यायचं की स्टार ट्विंकल्स, आपल्याला माहिती आहे की रात्रीच्या निरभ्र आकाशामध्ये तुम्ही वर बघता तेव्हा हे तारे तुम्हाला लुकलुकताना दिसतात, पण जे ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, हे मात्र लुकलुकत नाही. मग का? तर त्याची कारणं तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहेत. बघा, पहिलं कारण आहे स्टार आर मच क्लोजर टू अस. ठीक आहे, स्टार आपल्याला जवळ आहे म्हणून आपल्याला ते लुकलुकताना दिसतात, तर असं नाही. स्टार हे जे काही तुमचे प्लॅनेट्स आहेत, काय आहेत प्लॅनेट्स, तर प्लॅनेट्सपेक्षा खूप दूरवर या ठिकाणी स्टार्स असतात. ठीक आहे, त्यामुळे हे शक्य नाही. प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस, हा चला हे ऑप्शन आपण मानू शकतो. स्टार अँड प्लॅनेट आर मच क्लोजर टू अस, नाही, दोनही नाही आहे, फक्त एकच आहे. आणि चौथा ऑप्शन ऑल अबो, नाही. तर मग आपल्याकडे ऑप्शन काय आहे बी. ठीक आहे, सो बी इज आर करेक्ट आन्सर. बिकॉज प्लॅनेट जे आहेत हे आपल्याला ताऱ्यांपेक्षा, म्हणजे ग्रह जे आहे हे ताऱ्यांपेक्षा खूप जवळ आहे. तारे खूप दूर असतात आपल्यापासून. मग आता प्रश्न असा आहे की जर अशी सिच्युएशन असेल, मग असं काय रिझन आहे की ज्यामुळे आपल्याला प्लॅनेट्स लुकलुकताना दिसत नाही, तारे ग्रह लुकलुकताना दिसत नाही? तर बघा, रिझन त्याच्या मागचे खूप काही आहेत. एक सगळ्यात पहिले स्टार जे असतात ना, स्टार्स, तारे जे काही असतात, सगळ्यात पहिले दे आर अ सेल्फ ल्युमिनस. हे स्वयंप्रकाशित असते, यांना स्वतःचा प्रकाश असतो. ठीक आहे, ग्रहांना प्रकाश असतो का? नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. चला, नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया. वेन द सन इज बिलो द होरायझन इट्स लाईट रे रिचेस डॅश डॅश पाथ. आता लक्षात घ्या, सेम डायग्राम. अर्थ, इथं अर्थ आहे, हा होरायझन आहे, आणि सूर्य जो आहे हा होरायझनच्या खाली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सूर्य जेव्हा येतो तर या ठिकाणी अर्थचं वेगवेगळ्या जे काही ॲटमॉस्फिअरचे लेयर्स आहेत, प्रत्येकाची डेन्सिटी वेगवेगळी असते. डेन्सिटी वेगळी असते म्हणजे येणारा जो प्रकाश किरण आहे, प्रकाश किरण जेव्हा येतो या ठिकाणी जो डेन्सिटी वेगवेगळी असल्या कारणाने या ठिकाणी प्रत्येकाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा कसा असेल, वेगवेगळा असेल. मग सूर्यापासून येणारी प्रकाश किरण ही सरळ रेषेत येतील का? तर ऑब्व्हियसली नाही. मग तर ती या ठिकाणी अशी कर्व पाथ आहे ना, वाकडा तिकडा रस्ता क्रॉस करत करत तुमच्यापर्यंत येणार. ठीक आहे, मग स्ट्रेटमध्ये तर येणार नाही, झिगझॅगमध्ये तर कसेच नाही, तर काय येते कर्व पाथ फॉलो करते. म्हणून ऑप्शन नंबर काय आहे आपल्याकडे सी. ऑप्शन सी इज आर करेक्ट आन्सर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे, बघा, अपेक्षा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजत असेल. पुढे बघा, ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीज विथ लोअरिंग हाईट अबोव द अर्थ सरफेस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता बघा काय सांगितलं इथे प्रश्न आपल्याला, की जर समजा या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर या ठिकाणी वाढत असेल किंवा लोअरिंग द हाईट अबोव द अर्थ सरफेस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मग त्याचा म्हणजे डेन्सिटी जर या ठिकाणी हवेची वाढत असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होईल? तर बघा, जर डेन्सिटी या ठिकाणी वाढत जात असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीजच होणार आहे. सिंपल. तो ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन ऑकर्स व्हेन, आता लक्षात घ्या, टोटल इथे 90 डिग्री आहे. हा, प्रिंट मिस्टेक आहे थोडं, त्याबद्दल क्षमस्व. बघा काय सांगितलं आपल्याला प्रश्न, की टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन ऑकर्स म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तन कधी होतं, असा प्रश्न आहे. तर एकदम सोपं आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लेस दॅन 90 डिग्री. जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 पेक्षा कमी असेल तेव्हा होईल, किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल तेव्हा होईल, किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल असेल तेव्हाच होईल, किंवा यापैकी काहीच नाही. तर लक्षात घ्या, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन जे आहे हे कधी पॉसिबल आहे पोरांनो, ज्या म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे ना, ठीक आहे, समजा हे पाण्याचा सरफेस आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे हा 90 डिग्री नको आहे आपल्याला, याला 90 डिग्री मध्ये पाहिजे, तो 90 पेक्षा कसा पाहिजे, जास्त पाहिजे, है ना. सो त्यामुळे आपलं ऑप्शन बी काय आहे, आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ड्युरिंग डिस्पर्जन ऑफ लाईट द कलर विच बेंड्स द मोस्ट इज. आता जेव्हा प्रकाशाचं अपस्करण होतं तर त्या ठिकाणी कोणत्या रंगाचा जो काही प्रकाश आहे हा सगळ्यात जास्त या ठिकाणी काय होतो, बेंड होतो. हे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त कोणत्या कलरचा होतो, व्हायलेट कलर. त्यामुळे ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर बघा असं तुम्हाला डायग्राम मध्ये कलरचं असं नाव दिले आहे. ओके, लाईक दिस.
विपको आहे. तर मग या ठिकाणी जो काही 1 नंबरला आहे हा सगळ्यात जास्त बेंड होतो, त्याच्यापेक्षा थोडं कमी 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 अशा स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, रेनबो फॉर्मेशन इज द कंबाईन इफेक्ट ऑफ. हा पण प्रश्न जो आहे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये MCQजमध्ये हा प्रश्न काय केला जातो, विचारला जातो आणि बरं म्हणजे हा पण तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. रेनबो जो आहे हा काय आहे, एक कंबाईन इफेक्ट आहे. कोणाकोणाचा रिफ्लेक्शन अँड डिस्पर्जनचा आहे, डिस्पर्जन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा आहे, किंवा रिफ्लेक्शन अँड डिस्पर्जनचा आहे, किंवा रिफ्रॅक्शन डिस्पर्जन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा आहे. तर लक्षात घ्या, जो काही तुमचा रेनबो आहे काय आहे, रेनबो. ठीक आहे. तर रेनबो या सगळ्या घटनांना एकत्रित मिळून बनतो, म्हणून इट्स अ कंबाईन इफेक्ट ऑफ द रिफ्लेक्शन, डिस्पर्जन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या सगळ्या घटनांनी मिळून तो तयार होतो, म्हणून ऑप्शन डी इज आर करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू विच आर आयज सेन्सिटिव्ह इज रेंज ऑफ. आता बघा, आपले जे काही डोळे आहेत हे विशिष्ट प्रकारची तरंग लांबी असलेल्या प्रकाश किरणांनाच या ठिकाणी काय करू शकतात, बघू शकतात. ठीक आहे. मग त्याची रेंज कुठून कुठपर्यंत आहे, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला लिहायचे. फक्त 700 नॅनोमीटर असेल तरच दिसेल का, किंवा 400 नॅनोमीटरपेक्षा कमी असेल तेव्हा दिसेल का, की यापैकी काहीच नाही. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या ज्या प्रकाश किरणाची तरंग लांबी मीन्स वेवलेंथ जी आहे ही काय असेल, 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर पर्यंत असेल, तेच आपल्या डोळ्यांना दिसू शकतात, अदरवाईज नाही. म्हणून आपला ऑप्शन बी इज आर करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, सनलाइट इज मेड अप ऑफ डॅश डॅश कलर. आता जे काही सूर्यप्रकाश जो आहे हा किती रंगाचा मिळून बनलेला आहे, तर हा एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. आपला ऑप्शन काय आहे या ठिकाणी, सी, 7 कलरचा मिळून बनलेला आहे. चला त्यानंतर नेक्स्ट जो काही क्वेश्चन आपल्या समोर आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज डॅश डॅश इन द डिफरंट मीडियम. आता काय सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही ग्लासचा स्लॅबच घेतला, कधी सपोज करा तुम्ही डायमंड घेतला, कधी तुम्ही केरोसिन घेतलं, किंवा अल्कोहोल घेतला, किंवा तुम्ही अजून दुसरं काही मटेरियल एअर घेतलं. ठीक आहे. किंवा तुम्ही क्लोरीन घेतला. ठीक आहे. तर या माध्यमामध्ये हे आता हे सगळे माध्यम कसे आहेत, वेगवेगळे. मग मला सांगा, या माध्यमामध्ये प्रकाशाची गती सारखी असेल का, पटकन सांगा, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक आहे. तर नाही, प्रकाशाची गती सारखी राहणार नाही. मग प्रकाशाची गती सारखी राहणार नाही, त्याचा अर्थ या ठिकाणी जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हा पण सारखा राहणार नाही. म्हणून द वेलॉसिटी ऑफ लाईट इज डॅश डॅश इन डिफरंट मीडियम. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाची गती ही काय असते, वेगळी वेगळी असते. ठीक आहे. का, याचं कारण काय, अजून काय रिझन सांगता येईल तुम्हाला वेगवेगळी का आहे, बिकॉज सगळ्यांचं जो काही डेन्सिटी आहे, सगळ्यांची डेन्सिटी सारखी असेल का, मग डेन्सिटी सारखी नाही, म्हणजे या ठिकाणी त्याची वेलॉसिटी पण सारखी नाही. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. ठीक आहे. होप सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आजचा पण व्हिडिओमध्ये अशी मजा आली असेल. जर तुम्हाला यापैकी काही कन्सेप्ट कळाल्या नसतील तर प्लीज तुम्ही जसं कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून या ठिकाणी तुम्हाला त्या म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये जसं सांगू शकता, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्यावर अजून डिटेलमध्ये विश्लेषण मिळून जाईल. थँक्यू.